नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे ओझरमध्ये मार्केटिंग करण्याकरता. तर हे बघा, आपण मी इथं गाडी लावलेली आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो, पाऊस इतका जबरदस्त आहे ना की आपल्याला काम सुद्धा करता येत नाही अक्षरशः. हे बघा. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी राजू काळे स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो आपण मार्केटिंगसाठी चाललो आहे ओझर येथे. तर बघू शकता मित्रांनो, आजूबाजूला नाशिकमध्ये सध्या काय वातावरण आहे. आहोत सध्या नाशिक ओझर हायवेवरती. बघू शकता मी खूप पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या. पण आपल्याला जाणं गरजेचं आहे मित्रांनो, काम बंद करून चालत नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचतोय ओझरच्या जवळ. एक 10 मैल म्हणून आहे तिथे. तर बघू शकता इथे ना रस्ता इतका खराब झालेला आहे. बघा, खड्डे बघू शकता तुम्ही रस्त्याचे. तर मित्रांनो, आपण आता ओझर जवळ पोहोचतो आहे. ते रस्त्याचं काम चालू असल्यामुळं खूप इथे गर्दी होती, ट्रॅफिक होती. तर रस्ते पण खूप खराब झालेले मित्रांनो नाशिकमध्ये. इतकी बेकट अवस्था आहे ना. तर तुम्हाला माहितीच असेल, नाशिकमध्ये काल एक सोलो पॉईंट आहे ना, ते एक सोलो पॉईंटमध्ये च्या आसपास एक खड्डा होता. तर त्या खड्ड्यामध्ये ना मित्रांनो काय होतं, काल एका मुलाचा तिथे मृत्यू झालेला आहे. खूप वाईट घटना घडली आहे, कारण की रस्त्यामुळे एक जीव गेला आहे मित्रांनो. तर बेकार परिस्थिती नाशिकमध्ये खड्ड्याची. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, खूप पाणी आहे, पाणी साचलेलं आहे आजूबाजूला. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे मित्रांनो नाशिकमध्ये. रात्रीपासून जास्त संततधार वाढलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी आलोय कामानिमित्त, पण अक्षरशः कस्टमरच नाही भेटत आहे. थोडंफार झालंय काम आपलं, तर काय करावं काही समजत नाही. प्रमाणात पाऊस चालू आहे नाशिकला. तर बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, खूप पावसामुळे ना कस्टमर मित्रांनो बाहेरच यायला तयार नाहीये. तर आज बघूया, आज घरीच निघून जातोय आपण. आता बघू शकता, एकदम हेवी रेन चालू आहे नाशिकमध्ये सध्या. बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, बघू शकता नाशिकमध्ये पावसाची परिस्थिती. रोडवर एकदम भयानक पाणी आहे. पाणी आहे मित्रांनो. त्या पावसामुळं आज आपल्याला काम सुद्धा करता आलं नाही मित्रांनो. आपण परत जातोय आता. ही आहे मित्रांनो ओझरची मेन गल्ली, ओझर गाव. बघा, बघू शकता तुम्ही. ही आहे नाशिकची परिस्थिती, ओझरची परिस्थिती. पूर्ण पाणी नाशिकमध्ये, ओझरमध्ये. बघा, बघू शकता तुम्ही. रात्रीपासून संततधार जास्तच वाढलेली आहे नाशिकमध्ये, त्यामुळे रस्त्यावर पूर्ण पाणी साचलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. एकदम हेवी रेन. हे बघा, पाणी बघा तुम्ही. बघा, बघू शकता तुम्ही. हे आहे ग्रामदेव ओझरचं नागेश्वर महादेव मंदिर. आणि हा आहे मित्रांनो, बघा तुम्ही, हा पूल आहे इथे ओझरचा. इथे पाणी बघा किती साचलेलं आहे. पूर्ण पूल आहे ना, एकदम भरून गेलेलं आहे एकदम. बघा, ही नदी आहे, हे बघू शकता तुम्ही. बाजूची नदी आहे. नदीला पण पूर आलेला आहे बघा. हे बघा, पाणी बघा तुम्ही. गुडघे इतकं पाणी साचलेलं आहे जवळपास या पुलावर. खूप भयंकर परिस्थिती आज. हा आहे ओझरचा राजेश छत्रपती चौक म्हणून आहे. हा उड्डाण पूल आहे. हा बघू शकता, इथे पण खूप ट्रॅफिक आहे. रोडच दिसत नाही. अरे बा, हे बघा, समोरून गाडी येते.
आता आपण हायवेला लागतोय, हायवे हा सर्व्हिस रोड सोडून हायवेला जातोय आपण. तर तिथे पण बघू शकता तुम्ही किती पाणी आहे. हे बघा, बघू शकता पाणी अक्षरशः पूर्ण टायर जातात एवढं पाणी आहे. हे बघा पाणी. आणि आपल्याला एक इथे पंप दिसलाय, सीएनजी पंप आहे हा. आणि इथे कसं आहे की आपल्याला गर्दी कमी दिसली, त्यामुळे म्हटलं चला भरून घेऊया पंप, गॅस भरून घेऊया. इथे आपण गॅस पण आपला संपलेला आहे गाडीमधला. आहेत गर्दी थोडंच आहेत 10 मैलच्या तिथे. त्या बाजूला बघू शकता तुम्ही खूप पाऊस चालू आहे अक्षरशः. आज पावसामुळं आपल्याला काम सुद्धा करता आलं नाही मित्रांनो. काय हरकत नाही, बघूया. पावसाची सुद्धा खूप आवश्यकता होती नाशिकमध्ये, कारण शेतकरी लोकांना सध्या शेतीला पाण्याची गरज असते तिथे. आजूबाजूला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या अडचणी येत होतात आमच्या नाशिकमध्ये. तुम्हाला सांगतो मी, नाशिकमध्ये सुद्धा पिण्याचे पाण्याची कपात करण्यात आली होती. दर शनिवारी आम्हाला पाणी पाणी पुरवठा हा बंद राहायचा नाशिकमध्ये. तर बघूया आता इथून पुढे असाच पाऊस जर असला ना, तर पाणी जे आहे, पाण्याची जी दर शनिवारचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे, ती नक्कीच परत पूर्ववत ती परिस्थिती होऊन जाईल आणि आपल्याला पूर्ण क्षमतेने पाणी नाशिकला मिळून जाईल मित्रांनो. आशा करूया आपण, कारण गंगापूर धरणामध्ये पण जवळपास आजूबाजूला परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सुरूच आहे सध्या पाऊस नाशिकच्या आजूबाजूला जे धरणाचा परिसर आहे तिथे. तर त्यामुळे धरण हा पूर्ण क्षमतेने सध्या भरलेलाच आहे असं म्हणूया, कारण पाण्याचा विसर्ग पण चालू आहे. आणि इथून पाण्याचा विसर्ग झाला ना मित्रांनो, तर खाली आपलं छत्रपती संभाजीनगर इथे जे आहे जायकवाडी प्रकल्प आहे, जायकवाडी धरण आहे. तर तिकडच्या लोकांना पण पाणी टंचाईचा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो, तो सॉल्व्ह होऊन जातो. त्यामुळं नाशिकमध्ये पाऊस होणं हे खूप आवश्यक आहे. भेटूया परत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तर एक नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लोकेशनला. तर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील ना मित्रांनो, तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.